नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आणि पायवाट डायरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आय होप तुम्ही आपल्या अगोदरचे सगळे ब्लॉग्स बघितले असाल, आणि नसेल बघितले तर मी त्या आय बटनला देईन, ते जरूर बघा आणि पायवाट डायरीजला सबस्क्राईब करा. बाकीचे सगळे ब्लॉग्स बघा. आणि आता आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे बिकॉज आता उद्या माझी एंगेजमेंट आहे. सो या ब्लॉगमध्ये मी पूर्ण माझ्या एंगेजमेंटच्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. सो आता बाकीची सगळी तयारी चालू झालेली आहे. इथे बाहेर पण रिच्युअल्सप्रमाणे सगळ्या टोपली वगैरे भरणं हे सगळं चालू झालेलं आहे. सो आता आपण ते बघूया. तर तुम्ही ते बघून घ्या पहिला. विधीप्रमाणे मुलीसाठी सुंदर टोपल्या तयार करण्यापासून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया. अगं उघड सांगितलं बंडे, काय कामाची असती नाही मस्करी. प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांनी भरलेली प्रत्येक टोपली ह्या नव्या नात्याची पहिली आठवण बनत होती. सो आता सगळ्या टोपल्या वगैरे आमच्या भरून झालेल्या आहेत. या रिच्युअलप्रमाणे 5 टोपल्या अशा भराव्या लागतात. त्या टोपल्यांमध्ये सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. सो आता आपण उद्या भेटूया एंगेजमेंटच्या दिवशी. चला बाय बाय. तर हाय गाईज, आता आपली तयारी वगैरे सगळी झालेली आहे करून, आणि आता आपण हॉलवर जाण्यासाठी निघणार आहे. सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. पूर्ण एंगेजमेंटची धमाल मस्ती तुम्ही ह्या व्लॉगमध्ये बघणार आहे. आणि आता आज मी तर काय कॅमेरा हँडल करू नाही शकत. सो आज आपला मित्र आहे ऋषभ. तर तुम्ही बाकीच्या व्लॉगमध्ये याला बघितलंच असेल, नसेल बघितलं तर आय बटनला मी देईल, त्यात बघा. सो आज हा कॅमेरा हँडल करणार आहे. तर सगळं सांभाळून घ्या, कसा करतो काय माहीत नाही आपल्याला. सो चला आता आपण एंगेजमेंटची सगळी धमाल मस्ती करूया. बाय. आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला. पाऊल टाकताच तो क्षण लगेच आठवणीत केंद्र व्हायला लागला, कारण प्रवेश केल्यानंतर लगेचच आमचं फोटोशूट सुरू झालं. आता विधिवत एंगेजमेंट, विधिवत साखरपुडा सुरू होत आहे. आपण इथे आल्याबद्दल अभ्यंत फॅमिली आणि दुसऱ्या फॅमिली सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि मग आला या साखरपुड्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. गुरुजींनी वैदिक पद्धतीप्रमाणे साखरपुड्याच्या विधींना सुरुवात केली. मंत्रोच्चार सुरू झाले. परिसरात एक वेगळीच पवित्र शांतता पसरली, आणि त्या क्षणाला संपूर्ण सोहळ्याला खास अर्थ मिळाला. ज्या मुलींसाठी आपण सगळे जमलेलो आहोत, यती आणि हर्ष एकत्र आता आपण करत आहोत एक सेरेमनी. प्लीज खूप खूप टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्या. प्लीज प्लीज. एखाद्या गोष्टीचं नाव सांगा, ती गोष्ट कोणाकडे आहे त्यांनी हात वर करायचे. आणि शी स्टँडिंग हिअर, शी इज नेटिव्ह फ्रेंड रायमा. सो तिला येऊन दाखवायचे. जर ती गोष्ट परफेक्ट असेल तर आमच्याकडे एक छोटंसं प्राइज आहे तुम्हाला. कोणाच्या साडीला निळा पदर आहे, निळा पदर, निळा पदर, काठ नाही, पदर निळा पाहिजे. पदर निळा, जांभळा नाही, प्रॉपर. येस, दिस इज निळा. येस. कोणाच्या पाकिटामध्ये नवरा बायकोंचा जॉईंट फोटो आहे, जॉईंट फोटो, वेगवेगळा नाही, चिकटवलेला नाही. जोडीवाली पण घे बोलव ना. हा, जोडीवाला पण बोलव चालेल. वेर इज माय हजबंड. शो हिम. शब्द देणार एखादा, हात
वरती करायचंय, मोठमोठ्याने बेसूर गायला सुरुवात करायची नाही, प्राईज मिळणार नाही. हात वर करायचा, ज्याचा हात पहिला दिसेल त्याला मी संधी देईन. पहिला शब्द आहे भेलपुरी. हात वर करायचंय, भेलपुरी. मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो सीटी बजा रहा था, रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, सीटी बजा रहा था. हो, टाळ्या. काकी तुमचं नाव? मिरची लागली चॉकलेट छान तुम्हाला. दिली. आणि तुम्ही हर्षच्या कोण? मी हर्षची आजी. अरे, मिरची लागली मला हर्ष अजून नारायणी एवढा आहे की काय वाटायला लागलं आता. आणि हर्षच्या आजोबा इकडे आहेत हा. गुलाबी साडी गाणी दिसते मी भारी जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. मी डोलकर दर्याचा राजा, वल्लव रे नाचवा हो, वल्लव रे रामा. तेरा मस्ताना याद मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. थँक्यू. ओके, आता एकदम सोपा शब्द आहे यार. मला और अभी भरपूर 6 महीने में उसकी शादी एक दोनच लोकं हात वरती करतात. बाकीचे काय करतात? मोबाईल जमा करून मुसाफिर हूँ यारो न घर ना ठिकाना मुझे चल के जाना है. मज्जा मस्ती आणि सुंदर गेम्स खेळून झाल्यानंतर आता वेळ होती आमच्या ग्रँड एंट्रीची. हसरे चेहरे आणि जोरदार टाळ्यांच्या आवाजात तो क्षण सुरू झाला. आमच्या एंट्रीनंतर तो अविस्मरणीय क्षण आला. सुंदर रिंग सेरेमनी सुरू झाली आणि सगळ्या पाहुण्यांचे आनंदित हसरे चेहरे या क्षणाला अजून खास बनवतात.
तुमको पाया है तो जैसे कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ, तुमको पाया है तो जैसे कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में वो लफ्ज़ ही नहीं कि मैं बता सकूं। मैं अगर कहूँ तुमसे सच है कुछ भी नहीं। बेगाना है देखो थोड़ा याद वो ऐसा क्यों लगे चक 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 तुम दोनों है खंडो बनले मस्त एक पोरगा भेटू दे मला ग मराठी मातीमध्ये का नवरा हा रांगडा गडी उत्साही आणि धमाकेदार डान्स परफॉर्मन्स नंतर आता वेळ आली आहे एकत्रित आनंद साजरा करण्याची. सुंदर अशा केक कटिंगला सुरुवात झाली आणि सगळ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. हमने लाए हैं जिसके एंगेजमेंट है और ये है हमारी बैंड प्रतीक ये हमारा अभी नेक्स्ट शादी में इसकी मित्रांबरोबर मजा मस्ती करत आता सगळ्यांची ओळख करून घ्यायची वेळ आली. हसरे चेहरे, गप्पा आणि छोट्या छोट्या गमतीतून हा क्षण अविस्मरणीय ठरला. आता वेळ आली आहे सगळ्या कुटुंबात सोबतचा खास फोटोशूट करायची. कॅमेरा समोर सगळ्यांचा एकत्रित आनंद आणि आठवणींना सुंदर रूप देणारा तो क्षण. चला तर आता आपण आपलं फोटोशूट संपवूया आणि
थोडा स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊया. मिठासह मस्ती आणि गप्पा सुरूच होत्या आणि तो आनंदाचा अनुभव स्मरणीय बनत होता. तर ही सगळी होती आपल्या एंगेजमेंटची मजा मस्ती धमाल. आणि खूप गोंधळ झाला होता सगळा, कारण आपल्या व्हिडिओग्राफरनी व्हिडिओज खूप खराब काढले होते. त्यांनी डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओज काढले नाही व्यवस्थित. सो नशीब आपण आपला कॅमेरा कॅरी केला होता आणि रिषभला तिथे ठेवलं होतं शूटसाठी, नाहीतर आपल्याला डान्स परफॉर्मन्स बघायलाच मिळाले नसते. आणि आय नो तुम्ही विचार करत असाल की माझ्या हेअर्सला काय झालं, केसांना काय झालं. सो ते हेअरफॉल वगैरे होत होता म्हणून मी कापलेत. सो ही नवीन हेअरस्टाईल केलेली आहे मी. कशी वाटली आहे सांगा मला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. अजून पण पायवाट डायरीला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. खूप असे नवीन सुंदर ट्रेकचे आणि ट्रॅव्हल्सचे ब्लॉग पुढे येणार आहेत. तर आता आपण पुन्हा भेटूया असा सुंदर कुठच्या तरी पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत तुम्ही सगळे जुने व्हिडिओज बघून घ्या. सबस्क्राईब करा पायवाट डायरीला. मी ते आय बटनला देईन सगळे व्हिडिओज. सो ते बघा आणि आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.